आयुक्त यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि कार्यक्रमामधला हा दुसरा टप्पा आहे। तो टप्पा म्हणजे की इच्छुक उमेदवाराच्या अर्जाची छाननी करण्यासाठी 7 विभाग त्यांनी नियुक्त केले होते। 7 विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रभाग होते। माझ्या मागे जो बघताय तो निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2चा विभाग आहे। त्याच्यामध्ये जे प्रभाग आहेत ते 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 अशा प्रभागाचे हे छाननी आहे। आणि इथं आज एक नाट्यक्रम छाननीच्या वेळेस सगळ्या विभागामधले किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यामध्ये जी काही छाननी झाली ते 6च्या म्हणजे 3च्या आणि 6च्या सुमारास पूर्ण झालेली होती। पण निवडणूक निर्णय अधिकारी 2च्या कार्यालयामध्ये मात्र एक वेगळ्या पद्धतीचा आक्षेप नोंदवला गेला आणि तो आक्षेप असा होता की प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेला विजय चिप्पा या नावावर मूळचा उमेदवार आहे, पण त्याचा एबी फॉर्म म्हणजे जोडपत्र 1 आणि 2 देत असताना विनय चिप्पा असं देण्यात आलं। त्यामुळे विरोधकातील सर्व पक्षातील विरोधकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले की ज्यांनी हे नाव लिहिलं किंवा ज्यांनी नाव सुचवलं त्यांना प्रत्यक्ष घेऊन या। त्यावेळेस मात्र वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं। रोहिणी तडवळकर ह्या विमानतळाच्या आसपास राहतात, तिथून त्यांना इथपर्यंत येण्यासाठी 45 मिनिटाचा वेळ गेला। तदनंतर परत विरोधकाच्या वकिलांनी आक्षेप घेतला की हे निकाली काढावं, तो आमचा आक्षेप योग्य आहे। पण भाजपाच्या उमेदवाराच्या वकिलाने नैसर्गिक न्यायाची हाक दिली आणि पुन्हा वकिलांकडून 10 मिनिटं घेतला। तेवढ्या वेळामध्ये रोहिणी तडवळकर आल्या आणि तुम्ही बघाल की बाबा मी कॅमेरामन यासिनला विनंती करेन की हा जो गेट आहे तो त्या गेटवर त्यांची गाडी थांबली आणि तिथून त्या कार्यकर्त्यासह म्हणजे अगदी पळत त्या निघून निवडणूक निर्णय अधिकारी 2कडे येण्यासाठी निघाल्या। त्यावेळेस प्रचंड कार्यकर्ता तुम्ही चित्रणामध्ये बाजूला बघत असाल की कशा पद्धतीने रोहिणी तडवळकर ह्या पळत आल्या आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षेकडे निघालेल्या होत्या की धावपळ कार्यकर्त्यांची गडबड आणि रोहिणी तडवळकर ह्यांचीही लगबग पाहता लक्षात येतं की खरंच म्हणजे इतक्या वेळामध्ये ह्यांना तिथं पोचणं गरजेचं होतं आणि त्या पोचल्या, पण शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेलं। एकूणच ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रोहिणी तडवळकर जेव्हा बाहेर आल्या त्यावेळेस ते काय म्हणाले तेही पहा। काय घटनाक्रम घडला आणि काय कशा पद्धतीने हरकत घेण्यात आली? बोला। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हँडरायटिंग मध्ये थोडासा जचा थोडा वरती रफार आलेला त्यामुळे तो न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला इथे बोलवलेलं होतं। आमचे वकील नावकर साहेबांनी तो मुद्दा आधी क्लिअर केलेला होता, परंतु त्यांना शंका आली म्हणून आम्ही ऍफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे। आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता, पण तो खऱ्या अर्थाने जच होता। त्याचं ऍफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला आहे। कोण घेतली होती हरकत? विरोधक असतात, शिवसेना आहे यांनी हरकत घेतलेली होती, त्यांचं ते काम आहे ते घेतात, परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे। तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या कार्यकर्ते कोणते कार्यकर्ते पळवत आता ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना, मला ओलण मी खरं म्हणजे वेळेत इथे पोहोचलेली होती, परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं मला इथे यायला थोडासा उशीर झाला, परंतु तो काही मुद्दा नाहीये। नाही मार लागला नाही, परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला इथे। शहरातल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय? तसं काही झालेलं नाहीये। शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा। आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत। शहरातल्या कार्यकर्त्यांनी कुठेही पायनिक होऊ नये, गोंधळ करू नये, आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म हे वैध झालेले आहेत। धन्यवाद। वकील पॅनल बरोबर चर्चा केली आणि खास करून नावकर सरांसोबत आम्ही ह्यावर चर्चा किंवा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस ते प्रतिक्रिया देताना वारंवार एका शब्दाचा वापर केला त्यांनी, अगदी म्हणजे त्यांची बाईट तर आहेच, तुम्ही बघाल त्या बाईटमध्ये की नैसर्गिकरित्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे
चित्रपट नाही आहे की तो वेळेत नाही आला म्हणून त्याचा निकाल आपण देतो, हा असा कायदा नाही आहे, कुठे नोंद नाही आहे. तेव्हा नैसर्गिक पुन्हा मी आपणास विनंती करतो की नैसर्गिक न्यायाची मागणी करतोय, थोडा वेळ मिळावा. ते यावर काय एकूण कशा पद्धतीचा निकाल दिला गेला यावर ॲडव्होकेट नावकर काय म्हणाले तेही पहा. पक्षाने दिलेला जो बी फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये विजय भुमैया चिप्पा हे नाव लिहिलं गेलेलं होतं, परंतु विजय लिहिताना तो जो लिहितोय तो थोडासा वर आला आणि तो न दिसायला लागला, न वाटायला लागला, दिसत नव्हता वाटायला लागला. म्हणजे एकंदरीत विरोधकांनी त्याचा 10चा मा केला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं. आणि त्यानंतर न्यायालयात सुद्धा असं मत होतं की ते विनय दिसतंय आणि त्याबद्दल काय म्हणणं आहे. तर मी विनंती केली की मी तो जो काही डिफेक्ट आहे ते क्युअर करण्याची संधी द्यावी. नैसर्गिक न्यायतत्वाने सर्व उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी. मी तो डिफेक्ट क्युअर करतो, मला वेळ मिळायला हवा. मी न्यायालयाला विनंती केल्यानंतर न्यायालयाने मला 15 मिनिटांचा वेळ दिला. 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर मी शहराध्यक्षांना निरोप दिला, कारण त्यांची ते बी फॉर्म सही होती आणि ते जोपर्यंत येऊन सांगत नाहीत आणि ते जोपर्यंत येऊन ॲफिडेविट देत नाहीत किंवा अर्जावर कळवत नाहीत की विजय चिप्पा हीच व्यक्ती ती आहे, तोपर्यंत निर्णयाप्रत कोर्ट येऊ शकत नव्हतं. त्यामुळं त्यांना पाचारण केलं गेलं, परंतु ते विमानतळ परिसरात कुठेतरी लांब होते, त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाल्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे मागे लागले की 15 मिनिटात ते आलेले नाही आहेत, त्यामुळे निर्णय घ्यावा आणि फॉर्म बाद करावा. मी पुन्हा एकदा विनंती केली की नैसर्गिक न्यायतत्वाने संधी मिळायलाच हवी आणि त्यामुळे कोर्टाने थोडासा वेळ आणखी थोडासा एक 10 मिनिटाचा आम्हाला दिला. परंतु त्या दरम्यान सुद्धा शहराध्यक्षांना तिथं पोहोचेपर्यंत बरंच काही अडवलं गेलं, थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे मात्र मागणी करत राहिले की वेळ संपलेला आहे, रिजेक्ट करा. मी सांगताना असं सांगितलं की एखादी व्यक्ती कोर्टासमोर आली नाही म्हणून तिच्या विरोधात निर्णय देणं असे सीन फक्त चित्रपटात असतात. असं कुठे कायदा नाही आहे किंवा प्रत्यक्षात असं कुठला नियम नाही, असं कुठल्याही कोर्टात घडत नाही. आणि त्यामुळं न्यायालयाने ती संधी दिली, त्या संधीप्रमाणे तो डिफेक्ट क्युअर केला गेला आणि त्यानंतर उमेदवाराचा अर्ज वैध धरला. सर, हरकतीचं कोण घेतली, कशा पद्धतीने घेतली आणि हरकत काय होती? हरकत घेताना सर्वच विरोधी उमेदवार जे होते प्रत्येकाचे एक वकील होते, 4-5 जण होते, सगळ्यांनीच मिळून हरकत घेतली. आळंगे वकील सुद्धा होते, त्यांनी सुद्धा त्या फॉर्म मधला भाग क्रमांक लिहायला हवा, तो प्रभाग क्रमांक लिहिला गेलेला आहे वगैरे वगैरे अशा काही हरकती घेतल्या ज्या की कोर्टाने फेटाळल्या. नावकर यांच्या प्रतिक्रियेनंतर आम्ही जेव्हा प्रत्यक्ष उमेदवाराशी चर्चा केली त्यावेळेस देखील उमेदवारांनी त्यांची बाजू त्यांनी मांडली. पण बाजू मांडत असताना पॅनलनी दिलेला निर्णय किंवा निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2नी दिलेला निर्णय हा त्यांना मान्य होता आणि ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि ते चिप्पा भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत, ते काय म्हणाले तेही पहा. मी विजय भुमैया चिप्पा, अशोक चौक, प्रभाग क्रमांक 13 मध्ये रहिवासी आहे. आज निवडणूक अधिकाऱ्यांकडं माझं बी फॉर्म बद्दल ऑब्जेक्शन घेतले होते विरोधकांनी. तर त्यात नाव असं दिसत होतं की विजय भुमैया चिप्पाच आहे ते, पण त्यांना काय वाटत होतं की ते विनय भुमैया चिप्पा आहे. तर तसं काय न होता अधिकाऱ्यांनी तपासून घेऊन मग रोहिणीताईंना बोलून घेऊन तुम्ही याच उमेदवाराला तिकीट दिलात का म्हणल्यावर ताई पण सांगितलेत की हो, मी विजय भुमैया चिप्पा यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि मला न्याय प्रतिष्ठेवर पूर्ण विश्वास होता. त्याचप्रमाणे माझ्या मनासारखं मला न्याय मिळाला. भारत माता की जय. मला सांगा, तुम्ही दोन नामनिर्देशन पत्र भरले होते, कुठल्या वर्गामध्ये भरले होते? क आणि ड याच्यात भरलं होतं. क चा आक्षेप कुठे आली? ड मध्ये आली. मग तुमचा क चा तसाच होता पेंडिंग? नाही, त्याचा बाद झालाय. हो. हरकत कोण घेतली? विरोधकांनी होते, सगळे विरोधक होते. माहिती नाही वकील होते, फक्त उमेदवार नव्हते. कोण होते ते कार्यकर्ते? मी आतमध्ये होतो, जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे होतो. मला बाहेर काय चाललंय मला काही माहिती नाही. चिप्पा यांच्या प्रतिक्रियेनंतर आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या विरोधकांनी आक्षेप घेतला किंवा ज्या विरोधकांच्या बाजूने जे वकिलाचं पॅनल होतं त्यामध्ये अनिल वासम यांनी आपले परखडपणे आपलं मत व्यक्त केलं. लोकशाही व्यवस्थेचा हा म्हणजे खून आहे ह्या शब्दामध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली. आणि शिवाय भाजपा ही सत्तेचा
आणि यंत्रणेचा वापर करून लोकशाहीला कशा पद्धतीनं खिळखिळ करते याचा देखील उल्लेख केला. पण अनिल बासम यांचा जो काही त्या एकूण बाईटमधला जो एक वाक्य आहे ते खरंच म्हणजे अगदी घेण्यासारखं कुठलं वाक्य, की भाजपा ही खुल्या मैदानामध्ये लढण्याच्या लायकीची नाही आहे, अशा यंत्रणेचाच वापर करून ती निवडणूक लढू शकते आणि निवडून येऊ शकते. तेही काय म्हणाले तेही पहा. ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 13D साठी आज इतका वेळ लागला. प्रभाग क्रमांक ड मध्ये त्यांनी एक उमेदवार आहेत विजय चिप्पा, त्यांचा अर्ज होता. त्या अर्जामध्ये एबी फॉर्म होतं. एबी फॉर्म वरती त्यांनी विनय भूमया चिप्पा असं लिहिलं होतं आणि मतदान ओळखपत्र किंवा मतदार यादीमध्ये त्यांचं नाव विजय भूमया चिप्पा असं आहे. ज्यावेळी राजकीय पक्ष जोडपत्र देत असताना त्याच्यामध्ये 1 आणि 2 असतं, ते कुणालाही कधीही बदल करता येत नाही. आम्ही तसा आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला आणि ते स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटलं की या ठिकाणी जे जोडपत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये विनय भूमया चिप्पा असा आहे. माझा आक्षेप आहे. त्यांनी स्वतः पहिल्यांदा आक्षेप नोंदवल्यानंतर आमच्या सगळ्यांना आक्षेप घ्यायला सांगितलं. आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला. आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे विजय आणि विनय हे व्यक्ती एकच आहे, मी त्यांना नैसर्गिक न्याय देऊ शकते. म्हणून त्यांनी म्हटलं की त्या समोरच्या माणसाला म्हटलं की हे ज्यांनी प्राधिकृत केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही 15 मिनिटाच्या त्या ठिकाणी बोलवू शकता का, अशी त्या उमेदवाराला वेळ दिली. त्यांनी 6 वाजून 8 मिनिटांनी त्या ठिकाणी वेळ दिल्यानंतर त्यांचे जे प्राधिकृत व्यक्ती आहेत त्यांनी जवळजवळ या ठिकाणी 6 वाजून 42 मिनिटांनी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यांना दिलेली वेळ ती संपलेली आहे. आम्ही म्हटलं त्यांचा अर्ज तुम्ही वैध न करता अवैध करा, त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून द्या, त्यांचं चिन्ह काढून घ्या. परंतु त्यांनी म्हटलं मला नैसर्गिक न्याय द्यायचा आहे. माझं स्पष्टपणे या ठिकाणी आरोप आहे भाजपाच्या सत्ताखाली हे लोक सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. त्यांनी लोकशाहीचा खून पाडलेला आहे. असं कोणतंही कृत्य त्यांना करता येत नाही. परंतु त्या ठिकाणी आमच्या सगळ्या सिनियर वकिलांनी आम्ही स्वतः त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केल्यानंतर सुद्धा आमचं आर्ग्युमेंट त्यांनी मान्य न करता प्रशासनाच्या दबावाखाली या भाजपाच्या लोकांना जाऊन त्यांनी जे उमेदवार वैध केलेलं आहे, ही माणसं कधी सुद्धा रणांगणामध्ये जिंकू शकत नाहीत. यांना कुठील डाव खेळावा लागतो हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि प्रशासनाच्या जोडीनं हे लोक या ठिकाणी अशा पद्धतीनं मरगुळमीनं वागतायत. त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो. यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. त्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही त्यांना कळवलं सुद्धा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, सत्तेच्या आहारी जाऊन हे लोक लोकशाहीचा गळा घोटत असेल तर आम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार हे नक्की. एकूण हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की वेळेचं बंधन आणि कायद्याचे शब्द द चा मा हा ऐतिहासिक पुरावा जरी आपल्याकडे संदर्भ म्हणून घेतला तरी तो संदर्भ घेतला तरी ह्या कार्यालयामध्ये तो संदर्भ पुन्हा अनुभवास येतो. एखाद्या व्यक्तीचा नावाचा उल्लेख कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीनं करावा याचा जर का कायद्याच्या भाषेमध्ये जर का अर्थ काढायला गेला तर किती मोठा अनर्थ होतो आणि किती मोठा त्याच्यावर परिणाम होतो हे आजच्या एकूण घटनाक्रमावरनं दिसून येतं. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.